म्हणजे अंजनगाव उमाटे तालुका माडा येथील नवविवाहिता उज्ज्वला पाडुळे हिचा गळा आवळून व जाळून खून केल्याप्रकरणी तिची थोरली जाऊ गीता पाडोळे ही बार्शी येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी डी सुभेदार साहेब यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मैताचा खून केल्या प्रकरणात गीता पाडोळे हिच्या विरुद्ध माडा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला, गुन्हा नंबर 18/2023 अन्वये। त्याच्यामध्ये तपास अधिकारी श्याम बुवा यांनी पोलीस निरीक्षक तपास पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल केले। सदर प्रकरणात कोणीही नेत्र साक्षीदार सरकार पक्षाला उपलब्ध नव्हता, त्यामुळे संपूर्ण प्रकरणे परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून होते आणि या संपूर्ण परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे मैतांच्या अंगावरील जखमा, घटना घडते वेळेस आरोपीच्या अंगावरील जखमा, त्याप्रमाणे मैताचा खून करण्याचा उद्देश, तसेच आरोपीने तिने खून केला नाही हे दर्शवण्यासाठी मुख्य दरवाजाला कुलूप लावून चावी लपवून ठेवली, तसेच चाकू हा घरात लपवून ठेवला, तसेच घटनास्थळ पंचनामा, ह्या संपूर्ण परिस्थितीजन्य पुरावा ही आरोपी व मयत घटनेच्या वेळेस एकत्रातच घरात होते ह्या बाबी सरकार पक्षाने रेकॉर्डवर आणल्या आणि संपूर्ण परिस्थितीजन्य पुरावा मेहरबान कोर्टासमोर रेकॉर्डवर आणल्यानंतर तसेच युक्तिवादामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सर्वोच्च उच्च न्यायालयाचे दाखले ज्या सरकार पक्षाच्या परिस्थितीजन्य पुराव्याला सुसंगत आहेत अशा बाबी मेहरबान कोर्टासमोर रेकॉर्डवर आणल्या। परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये सर्वप्रथम पहिल्या कडीपासून शेवटच्या कडीपर्यंत कोणत्याही प्रकारची न तुटता ही संपूर्ण चेन सरकार पक्षाने साबित केलेली आणि ह्या संपूर्ण परिस्थितीजन्य पुरावा मेहरबान कोर्टाने विचार करून आरोपी गीता शंकर पाडोळे हिला तिची स्वतःची नवविवाहित जाऊ उज्ज्वला पाडोळे हिच्या खून प्रकरणात भादवी कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली व 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आला। तसेच मैताचा खून केल्यानंतर आरोपीने तिला पेटवून देऊन तिचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिला भादवी कलम 201 अन्वये 3 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली। सरकार पक्षातर्फे मी ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिले। कोड पैरवी म्हणून अमृत खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल हिना शेख यांनी काम पाहिलं।